कितीही तेलकट झालेले दिवे, जुन्यातील जुने दिवे एकदम चकाचक कसे काढायचे ते आपण बघू. आता हे तेलकट झालेले जुन्यातील जुने दिवे आहे. अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये कमी मेहनतीत दिवे कसे स्वच्छ काढायचे ते बघू. आता हे जे काळं झालेलं पातेलं आहे त्यामध्ये दिवे बुडेल एवढं पाणी घेतलं. त्यामध्ये एक लिंबू पिळून टाकला. सालही त्या पाण्यातच टाकले. आता 1 चमचा कपडे धुण्याचा पावडर टाकला. त्यानंतर निम्मा चमचा सोडा टाकला. लिंबू, सोडा आणि कपडे धुण्याचा पावडर एवढं या पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे दिवे, जेवढे दिवे असेल, जास्त दिवे असेल तर मोठे पातेलं घ्यायचं. त्यामध्ये दिवे बुडतील एवढं पाणी घ्यायचं. आता या दिव्याखालच्या ज्या छोट्या प्लेटा आहेत त्याही टाकून या पाण्यामध्ये टाकल्या. आता हे पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळत असताना फुल गॅसमध्ये ठेवलं की पाणी उतू जातं पटकन. पाणी उकळलेलं आहे. आता हे दिवे या पाण्यातून काढून घ्यायचे. सगळे दिवे पाण्यातून काढून घेतलेले आहे. दिव्यांचा जो तेलकटपणा आहे तो सगळा निघाला. पण दिव्यांना चकाकी देण्यासाठी मीठ घेतलेलं आहे आणि लिंबू कापून घेतलेला आहे. त्याला लिंबाला मीठ लावून या पद्धतीने दिवे चोळून घ्यायचे. एकच मिनिटात दिव्यांना चकाकी आलेली आहे. आता हे उदबत्तीचं स्टँड आहे, त्याच्या डिझाईनमध्ये खूप असं काळं झालं, तेही अगदी झटपट निघतं. या दीपामुशाला या पद्धतीने दिवे घासून बघा. कमी मेहनतीत अगदी नव्यासारखे चकाचक असे. सगळे दिवे पुन्हा एकदा हाताने चोळून घ्यायचे. स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे. एकदम नव्यासारखे दिवे चमकायला लागले. उदबत्तीचं स्टँडही अगदी नवत झालेलं आहे. कॉटनच्या कपड्याने दिवे पुसून घेतले. सगळे दिवे स्वच्छ असे पुसून घेतले. दिवे पुसले की डाग पडत नाही पाण्याचे. एकदम दिवे छान असे निघालेले आहे.
आता ही जी साबण आहे ती ॲल्युमिनियमचे डबे या साबणाने घासून बघा, एकदम चकाचक असे निघतात.